नांदेडच्या तुरुंगात आरोपीचा मृत्यू, उपवासमार केल्याचा आरोप करत गावकरी आक्रमक. नांदेडच्या तुरुंगात असलेल्या गजानन पुयडचा अचानकपणे मृत्यू झाला. त्यानंतर वाडी पुयड इथले गावकरी आक्रमक झाले. पुयड यांचा मृत्यू त्यांना उपाशी ठेवल्याने झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी नातेवाईकांनी केली. याच मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोवर संबंधितांवर गुन्हे दाखल होणार नाही तोवर मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. काय प्रकरण? सदा पाटील पुयड, माझे काका गजानन विठ्ठलराव पुयड हे गेल्या 2 वर्षापासून मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये नांदेडचे होते. त्यांना काल दुपारी 12 वाजता नांदेडच्या विष्णुपुरी सरकारी हॉस्पिटलमध्ये जेल प्रशासनानं ॲडमिट केल्याचं त्यांनी फोनद्वारे मला कळवलं काल 12 वाजता. त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता जे म्हणजे आरोपीला जे हे करतात, प्रोटेक्ट करतात, त्या PCनं म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलनं मला कॉल केला की बा आत्ता सद्यस्थितीला तुमच्या नातेवाईकाची गंभीर हे आहे, म्हणजे प्रकृती आहे, तुम्ही ताबडतोब सरकारी हॉस्पिटलमध्ये या. मी त्याच ठिकाणी तात्काळ गेलो असता त्या ठिकाणावरती तडपडत असताना मी माझ्या काकाला बघितलं बेडवरती. आणि त्या ठिकाणाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणणं असं होतं की जेल प्रशासनाने गेल्या 7 दिवसापासून ह्या आरोपीच्या पोटामध्ये, म्हणजे जे संबंधित गजानन विठ्ठलराव पुयड जे माझे काका आहेत, त्यांच्या पोटामध्ये 7 दिवसापासून अन्नाचा कण नव्हता, म्हणून त्यांची शुगर लो झाली, BP पण लो झाली. त्यामुळे त्यांचा डेथ 15 मिनिटापूर्वीच डेथ झाली म्हणून मला 12:30 वाजता त्यांनी कळवलं. त्यानंतर आम्ही म्हणजे असा निर्णय घेतला की बा या जेल प्रशासनाच्या दिरंगाईने, जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा एक मृत्यू झाला नसून, आकस्मिक मृत्यू झाला नसून या प्रशासनाच्या सिस्टीमनं घेतलेला हा बळी आहे आणि या सिस्टीमनं केलेला हा खून आहे. यामुळे माझा नातेवाईक म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी समाजाचं काम करत, संघटनेचं काम करतो म्हणून या ठिकाणी सर्वसामान्याचा जरी कोणी जरी व्यक्ती असला तर माझी हीच भूमिका असली असती आणि तो तर माझा नातेवाईक आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही आमच्या गावकऱ्याच्या वतीने, आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो होतो की बा त्यांच्यावर संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. पण या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणावर बसून राहील किंवा ठिय्या आंदोलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि जोपर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा या प्रशासनावर, या सिस्टीमवर दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि आमची या पुढील भूमिका कसल्याही प्रकारची राहणार नाही. या ठिकाणावर आम्ही बसून राहणार आहोत. कोणत्या प्रकरणात शिक्षा भोगत होते का? ते गावातील राजकारणाच्या हेतूने एक 5 वर्षाच्या मुलीला समोर करून, म्हणजे राजकारणाच्या हेतूने त्यांच्यावर पोस्को हा गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये आम्ही न्यायालयीन लढाई लढत होतो आणि तो गुन्हा म्हणजे शिक्षा होईल न होईल तो न्यायालयाचा विषय होता. आता तर त्याची डेथच झालेली आहे, त्यामुळे ते गुन्हा आणि ते विषय बाजूला राहिला. पण ह्या प्रशासनाने घेतलेला हा बळी, ह्याच्या विरोधात आमची भूमिका आहे.